मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या व्यवस्थापकांनी, मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी काय विविध उपक्रम शाळांमध्ये राबवावेत, तर याबद्दल आज आपण आपल्या चॉक आणि टॉक कार्यक्रमात बोलणार आहोत. नमस्कार, मी सुरेंद्र ब्रह्मे. मी IT सेक्टरमध्ये जवळपास 23 वर्ष काम केलं आहे आणि मेनली मॅनेजरियल रोलमध्ये काम केलं आहे. मी नेहा. मी एक शिक्षिका आहे. फिजिक्स शिकली आहे आणि मी एडटेक या फील्डमध्ये सध्या कार्यरत आहे. जेव्हा एखादी टीम चांगलं काम करते तर त्यांच्या ज्या काही चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या जर आपण दुसऱ्या टीमबरोबर शेअर केल्या किंवा तिथे इम्प्लिमेंट केल्या तर त्या दुसऱ्या टीमचं आउटपुट किंवा इफिशियन्सी ड्रास्टिकली इम्प्रूव्ह होते. आणि असाच उपक्रम जर आपण शाळांमध्ये राबवू शकलो तर नक्कीच सगळ्या शाळांमध्ये यांचा फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल असं आम्हाला वाटतं. आणि तोच विषय आज आपण डिस्कस करणार आहोत. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत श्री नागेश मोहने सर. आपण त्यांची ओळख त्यांच्याकडूनच करून घेऊ. नमस्कार, मी नागेश शंकर मोहने. मी वाईच्या द्रविड स्कूलमधनं नुकताच मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेलो आहे. मी डेक्कन एज्युकेशन संस्थेचा आजीव सदस्य होतो, सध्या निवृत्त आजीव सदस्य आहे. आणि सांगली, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे, पिंपरी आणि वाईची शाळा अशा 4 शाळांमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष काम करत आलेलो आहे. सर, तुम्ही म्हणलात की तुम्ही खूप वर्ष शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं होतं. ज्या मुख्याध्यापक व्हायच्या आधी तुम्ही शिक्षकही होता. बरोबर. तर आजच्या विषयाला धरून तुमच्या आवडीच्या वर्गातल्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्ही शेअर करू शकता? म्हणजे मुलं खूप दंगा करत असली तर त्यांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं, किंवा प्रत्येक शिक्षकांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आणि छान असतात त्या काही. तर तुमच्या काही आवडीच्या असतील तर? हो. तत्पूर्वी मी तुम्हाला असं सांगेन की याची गरज काय आहे सगळ्याची. सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतात, मुख्याध्यापक शिकवत असतात, जगभर शाळा चाललेल्याच आहेत. पण काही काही गोष्टी कॉमन आहेत. शाळांचे काही काही प्रश्न कॉमन आहेत आणि काही काही अगदी त्या त्या स्तरांवरचे आहेत, ते स्वतंत्र आहेत. तेव्हा जे जे प्रश्न असे सामायिक आहेत, कॉमन आहेत, त्यांना हाताळण्याची एक पद्धत सगळीकडे रूढ झालेली आहे. आणि जे व्यक्तिगत पातळीवरचे अनुभवाचा म्हणून जो विषय आहे, तिथे वेगळ्या पद्धतीने तो विषय जरा हाताळावा लागतो. मला आठवते असं की मी इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये एक विज्ञानाचं प्रकरण शिकवत होतो आणि पटकन माझ्या असं लक्षात आलं की याचा संबंध जरा बाहेरच्या जीवनाशी थोडा अधिक आहे. टॉपिक फिजिक्सशी संबंधित होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो बर्फाचा गोळा मुलं आवडीने खातात. मधल्या सुट्टीमध्ये तो खाण्याकरता अगदी झुंबड उडते त्या स्टॉलवर. गाडा असतो, हातगाडा, आणि तो माणूस रंगीबेरंगी द्रवपदार्थ त्याच्यावर टाकून तो बर्फाचा गोळा विकत असतो. तर तो नेमकं प्रकरणाचा भाग होता आमच्या विज्ञानातल्या. त्याला मराठीमध्ये पुनर्गठन असं म्हणतात. म्हणजे तो बर्फ खिसायचा, त्याचा गोळा बनवायचा, त्याला दाबून ते बर्फाचे कण जे असतात ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. ते बरं विशेष गोष्ट आहे विचार केलात. आता त्या वयात मुलांना ते खाण्याच्या व्यतिरिक्त फारसं काही नसतं आणि शिक्षकांना त्या खाण्यात रस नसतो, त्यांना त्याच्या विज्ञानामध्ये रस असतो. ते मुलांना विज्ञान समजावून सांगण्यात रस असतो. पटकन मला सुचलं, अरे आपल्या शाळेच्या बाहेर असा एक माणूस नेमकं काम करतो. मी गेलो, त्याला म्हटलं की ही तुझी गाडी आत आण. तर तो घाबरला. त्यावेळेला आमच्या शाळेला काही कंपाऊंड नव्हतं. त्याला म्हटलं ग्राउंडवर लाव. तो म्हटलं कशा करता? तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काही जप्त बिप्त केलं जाणार नाही आहे, पण मला शिकवायचं आहे हे मुलांना. पण त्याला शंका होती माझ्याबद्दल. मग तो म्हणाला नाही तसं नाही करता येणार. मग मी त्याला म्हटलं मग तुला इथे बाहेर विकता नाही येणार, तू जर ऐकलं नाहीस तर मी तुला बाहेर विकू देणार. असं म्हटल्यानंतर मात्र त्याला वाटलं नाही आत गेलं पाहिजे. मग त्याला मी शाळेच्या क्रीडांगणावर गाडी आणायला सांगितली, त्याने ती आणली आणि मग मी ती सगळी जी संकल्पना आहे ना भौतिकशास्त्रातली ती मुलांना समजावून सांगितली. त्या माणसाला म्हटलं तुम्ही बर्फ खिसा बरं. मग त्याने तो खिसला. मग विचारलं की कशावर खिसला? तो म्हणलं हे काय पात आहे जास्त. बरोबर आहे, पण ते बर्फ खिसताना तुम्ही बर्फाला हात नव्हता लावला, त्याच्यावर फडकं टाकलं होतं. आणि तो म्हणाला माझा हात गार पडेल ना, फडक्यामुळे होत नाही आहे, चांगली गोष्ट. असं बारीक सारीक गोष्टी त्याने बर्फाचा गोळा तयार करण्याकरता ज्या ज्या बारीक सारीक गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टीकरता मी त्यांना प्रश्न विचारत होतो आणि मुलांना त्याचं निरीक्षण करायला लावत. उदाहरणार्थ तो बर्फाचा गोळा ते भांड्यामध्ये भरतात, तो बर्फाचा चुरा सगळा केलेला, त्याच्यामध्ये ती बांबूची काडी टाकतात. ती काडीसुद्धा लाकडाची एक प्रकारे. नंतर तो दाबतात आणि मग नुसतं दाबत नाहीत, नंतर तो असा चौबाजूने चोळतात. तो जो ग्लास असतो तो त्रिकोणी आकारात तो बाहेर निघतो, तो असा बाहेर काढतात.
प्रत्येक गोष्टीत मी मुलांना विचारतो की असं तो का करतोय, त्या माणसांना पण विचारत होतो तुम्ही असं का करतात. असं करत करत त्याने जी गोष्ट सांगितली त्याच्या व्यवहाराच्या दृष्टी, मग त्याच्यामागचं विज्ञान काय आहे. बर्फाचा रंग काहीच नाही आहे, कलरलेस आहे तो, रंगही नाही, पण खिसल्यानंतर तो पांढरा दिसत होता. मग काय घडतं, प्रकाशाचे कुठले गुणधर्म तिथे काम करतात म्हणून तो पांढरा दिसतो. तो का त्याला बाहेरनं चोळतोय, मग तिथे कशी उष्णता निर्माण होते आणि आतल्या बर्फाचं कसं पाणी होतं आणि परिणामी आपल्याला तो गोळा कसा काढता येतो. त्या भांड्याचा आकार पण खाली निमुळता आणि वर मोठा काय, उलटा असता तर तो काढता आला असता का. बांबूचीच काडी का घातली आहे, ती कशी उष्णता रोधक आहे. अतिशय छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या, तो गोळा तयार होण्याच्या प्रक्रियेतल्या सर्वच्या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्यातली कुठली पण गोष्ट अशी नाही की जी उगीच केलेली आहे. त्याच्यामागे हेतू आहे, त्याच्यामागे काहीतरी कारण आहे, त्याच्याशिवाय ती गोष्ट घडलेली नाही. हे सगळं केल्यानंतर मुलांना तर आनंद झाला आणि मला स्वतःला पण आनंद झाला की अरे वर्गात केवळ एखाद्या तक्त्याच्या साह्याने ही गोष्ट सांगण्याच्या पेक्षा त्यातला एक माणूस आपण ग्राउंडवर नेला आणि ही गोष्ट केली. गोळा झाला की नाही सगळ्यांना. नंतर काही मुलांना त्याने गोळा पण दिला. आणि हे शक्यतो तुम्ही पालकांना नसेल सांगितलं, नाही तर पालकांनी वेगळाच पण प्रश्न उपस्थित सांगण्यात असं की मला हे खूप मला पण बरं वाटलं शिक्षक, हां. की आपण थोडं त्या पाठ्यपुस्तकाला धरून पण थोडंसं पाठ्यपुस्तकाच्या बाहेर असं जाऊन जे काम केलं त्याच्यामुळे मुलांना समजलं, मला पण समजलं. मला हे समजलं की मी हे करू शकतो. मला विज्ञान त्यातलं समजत होतं, तर आमचा तो उद्योगच आहे. पुस्तकं वाचायची, जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगत राहायचं, आमचा उद्योगच आहे, तो केला पण पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपली एक क्षमता असते, आपण मुलांना जास्त प्रकारे समजून घेऊ शकतो आणि समजावून देऊ शकतो. अशी आपली शिक्षक म्हणून क्षमता वृद्धीचा जो विषय असतो, वाढीचा जो विषय असतो, तो मला नव्याने कळाला. अशा छोट्या मोठ्या गोष्टी, मी NCCचा अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि NCC म्हणजे तुलनेने थोडा शिस्तीचा विषय असतो आणि पाहिजे पण तो, त्यात काही शंका नाही. मग तिथे पण मी मुलांना जरा वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा माझ्यापासून एक खूपदा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ समजा रायफल आहे, तर रायफलचं वजन किती असतं ते लिहिलेलं असतं पुस्तकात, आम्ही ते मुलांना सांगत पण असतो. पण प्रत्यक्ष जर मुलांनी वजन केलं तर ते त्यांच्या लक्षात राहू शकतं. रायफलची लांबी किती आहे ती सांगण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष एक दोरी घ्या, ती मोजा, प्रत्यक्ष परत त्याला एकदा टेप लावा, याप्रमाणे काम करा. रायफलमध्ये साधी गोळी भरलेली आहे, पण त्या गोळीला वेग कसा काय प्राप्त होतो, तर तो जो बॅरल असतो त्याला आटे पाडलेले असतात. त्याला रायफलिंग असा इंग्रजीतला शब्द आहे आणि त्याच्यावरच त्या वस्तूला रायफल म्हटलेलं. मग त्याचं ऑइल कुठे ठेवलेलं असतं, लाकडीच का ती बनवलेली असते. अशा छोट्या मोठ्या, मी असल्यामुळे विज्ञान गणित माझ्या आवडीचं पण असल्यामुळे अशा शस्त्रास्त्रांच्या मागे सुद्धा किती मोठं विज्ञान असतं आणि त्यातली एकही गोष्ट, त्यातला एकही पार्ट निरुपयोगी नाही. त्याचं वजन, त्याच्याकरता वापरलेलं मटेरियल, त्याचा आकार, प्रत्येक गोष्ट आणि गोष्टही धरून आहे. त्यामुळे मला खूपदा असं वाटतं ना की कार्यकारण भावाची जी विज्ञानाची महत्त्वाची परंपरा आहे, जो महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे, ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, तो मुलांजवळ न्यायला एक मोठी मजा उत्पन्न होते. आम्हाला ही एक मोठी संधी असते. मला एक बारीक उदाहरण देतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला पण आठवेल हे उदाहरण, की एका काचेच्या चिपेचा प्रयोग असतो शाळेत बघा. काचेचा ग्लास स्लॅब ठेवा, एका बाजूला 2 टाचण्या तिरक्या लावा, त्या दुसऱ्या पृष्ठभागातनं बघा टाचण्या लावा. प्रकाशाचा मार्ग कसा आहे, बाहेर विरळ माध्यम आहे हवेचं, मग घनरूप माध्यम आहे, ते पारदर्शक आहे, त्यातनं प्रकाश प्रवास करतो, पुन्हा तो त्यातनं बाहेर येतो. हा सगळा जो प्रवास आहे प्रकाशाचा, हा मोठा मजेशीर आहे. मग आम्ही शाळांमध्ये, मी विद्यार्थी असताना पण माझ्या शिक्षकांनी मला जसं शिकवलं तसंच मी मुलांना शिकवलं. सामान्यतः शिक्षक तसंच करतात. बरोबर. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे असं त्या शिक्षकांनी कदाचित शिकवलेलं असतं, पण त्या वयामध्ये आपल्याला ते लक्षात पण नसतं काय असेल माहिती. उपयोग काय आहे हे तुम्हाला काय. असं वाटतं. तर त्या ग्लास लॅबचा मी प्रयोगशाळेमध्ये प्रयोग मुलांकडनं करून घेत होतो आणि तुम्हाला माहिती आहे की थोडंसं सांगायचं, तक्ता लावलेलाच असतो, थोडं जुजबी सांगितलं की पोरं त्यांची ती करतात आणि मग शिक्षक असं राहून घेतात, थोडं हात मागे बांधून राहून घेतलं की जरा बरं. पाडू नका रे, मी असं पाडू नका रे वगैरे. मग मी गेलो त्या मुलापाशी, असं फिरत होतो, कोणी करत होतो, कोणी नव्हतं करत. अरे कर ना, तुझं कुठपर्यंत आलं, असं चालवत. मी एका मुलापाशी गेलो, त्याने काही केलं नव्हतं, मी काही बोललो नाही त्याला. परत दुसऱ्या राऊंडच्या वेळेला गेलो तेव्हा त्या मुलाचा हात हल्लेला मला तेवढा माझ्या निरीक्षणात सुटला नाही. त्याने त्याच्या वहीवर असा जो हात ठेवला होता ना, मी आल्यावर असा केला, म्हणजे मी बघू नये, माझ्या ते लक्षात येऊ नये, अशा पद्धतीने त्यांनी एक हालचाल केली. ती मात्र माझ्या नजरेतनं सुटली नाही त्याची हालचाल. मी त्याला म्हटलं बघू, म्हणलं नाही. म्हटलं अरे त्याला काय झालंय, माझं चुकलंय म्हणून. बरं, तुला कसं काय आधी कळालं तुझं चुकलंय म्हणून. चुका काढणं तर आमचा उद्योग शिक्षकाचा. तुझं तू कसं काय ठरवलं चुकलं, आणि समजा चुकलं असेल करूया ना आपण ते दुरुस्त. असं म्हटल्यानंतर त्याने हात बाजूला घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळ्या मुलांनी केलेला प्रयोग आणि या मुलांनी केलेल्या प्रयोगामध्ये फरक होता. सगळ्या मुलांनी केलेला प्रयोग योग्य होता, पण या मुलांनी वेगळ्या पद्धतीने करून सुद्धा केलेला प्रयोग योग्यच होता असं माझ्या लक्षात आलं, पण मुलाच्या आलं नव्हतं.
का तर वर्षानुवर्ष त्या तक्त्यामध्ये तुम्हाला पण आठवेल, तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये त्या जे टाचण्या आहेत ते तिरक्या टोचलेल्या असतात हो, आणि मग तो प्रकाश आत येतो, कारण पुन्हा थोडा आत झुकतो त्या घनरूप माध्यमात आणि पुन्हा तो विरळ माध्यमात बाहेर जातो. कारण ती आकृतीच अशी आहे आकृतीच ना. तशी आहे, तो सरळ रेषेत काही नाही. तर अशीच आकृती आहे. पण त्या मुलांनी ज्या टाचण्या टोचल्या होत्या ना, सरळ. त्या तिरक्या नव्हत्या, त्या सरळ होत्या, त्या पृष्ठभागाला लंब होत्या, परपेंडिक्युलर होत्या. त्यामुळे तो प्रकाश बरोबर सरळच बाहेर पडला होता. म्हणजे त्या मुलांनी केलेली पण गोष्ट योग्यच होती. पण पाठ्यपुस्तकात काढलेलं चित्र मात्र वेगळं होतं, ते काही सरळचं दिलेलं नव्हतं. मग मी त्या मुलाचं कौतुक केलं, म्हटलं अरे आपल्या वर्गामध्ये ना न्यूटनसारखा पोरगा आहे. आम्हाला कुठे जास्त शास्त्रज्ञ माहिती असतात. माहिती आहे त्याचंच नाव माणूस घेणार, आणि मुलांनाही त्यांचं मुलांना काय. मग त्या पोरगा जरा खजील झाला, त्याला वाटलं काहीतरी सर आता चेष्टा करणार. म्हटलं नाही नाही अरे तू बरोबर केलास प्रयोग, पण पाठ्यपुस्तकात जसा लिहिलाय ना तसा नसल्यामुळे तुला तो चुकीचा वाटत होता. पण तू स्वतः प्रयोग केल्यानंतर त्याची खात्री तुला पटल्यानंतर आपलं बरोबर आहे असं का बरं तुला वाटलं नाही. म्हणजे खूपदा ना आमच्या शिकवण्याच्या पद्धतींमुळे तो विचार त्याच पद्धतीने परंपरागत पद्धतीने करण्याच्या प्रकारामुळे ना मुलं तेच गृहीत धरतात. म्हणजे पुस्तकात जे छापलंय ना तेच. उदाहरणार्थ काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक 1.5 पाहिजे, सगळ्या जगातल्या सगळ्या मुलांचा तो 1.5 येतो. पण कुठल्या शास्त्रज्ञांनी जर प्रयोग केला ना आजही तर तो काही 1.5 येणार नाही, तो 1.49 येईल, 1.52 येईल. कारण जेव्हा ते एक्सपेरिमेंट हवा तेव्हा सर्टन कंडिशन्स कंट्रोल असतात. पण आम्ही पुस्तकात आधी त्याला निर्णयच दिलेला असतो, त्यामुळे तो उत्तरच काढतो आणि आम्हाला ते बरं वाटतं. आता ही जी सुरुवातीची पद्धत आहे ना, उद्देश आहे, साहित्य आहे, निरीक्षण आहे, कृती आहे आणि त्याच्यावरनं काढलेला अनुमान आहे, या ज्या 5 पायऱ्या आहेत, ज्या पद्धतीने सगळं जग विकसित झाले, साधारणपणे 14व्या-15व्या शतकापासून अधिक विकसित झाले, प्रगत झाले. आता तर ते किती वेगाने प्रगत होते याची आपल्या सगळ्यांना कल्पना यायला लागलेली. सांगायचं कारण असं की आम्ही मात्र मुलांच्या बाबतीमध्ये असाच विचार करतो की हे दिलंय की नाही तेवढं कर, जसं आहे ना तसं कर. असं होता कामा नये असं माझ्या लक्षात आलं. हा विषय थोडा बाजूला ठेवू. काय तर तुम्ही जे बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणालात ना त्यातला महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो, थोडं पाठ्यपुस्तकाला धरून पण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन मुलांच्या आकलन क्षमतेला धरून आपल्याकडे किती वेळ आहे उपलब्ध त्याचा विचार करून. मी नाही म्हणणार की सगळंच्या सगळं पुस्तक 8वीचं अगदीच निराळ्या पद्धतीने शिक्षकांनी शिकवावं, एवढा वेळ पण नसतो शिक्षका. पण निदान दरवर्षी 2-4 गोष्टी शिक्षक जर प्रत्येक इयत्तेच्या वेगवेगळ्या करायला लागले तर शिक्षकाच्या शिकवण्यातही विविधता वाढेल. इतकंच नव्हे, मुलांना पण त्याच्यापासून आनंद आहे. त्यामुळे मी तुम्हाला विज्ञानाचा असल्यामुळे तुम्हाला तेवढी एक गोष्ट सांगितली, तशी तुम्हाला मी गणिताची एक गोष्ट सांग. तुम्ही म्हणालात ना बेस्ट प्रॅक्टिसेस, तर काय झालं, वर्गात वर्तुळाचं क्षेत्रफळ शिकवायचा विषय चालला होता. वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आर वर्ग. पायची अंदाजे किंमत 22/7 ठरलेलंच आहे, माहिती आहे 3.14. कुठनं आली, काय आली, कशाला कोण विचारते, कोण त्याच्या खोलात जाते. हे चालू राहतो. वर्गाच्या खोलीत गेल्यानंतर फार खोलात जायची काही गरज नसते. हाय तेवढं पाठ्यपुस्तकातलं पुढे न्या म्हणजे झालं. सांगायचं कारण असं की शिक्षक सामान्यतः देतात त्रिज्या 7 एक क्षेत्रफळ काढा, मग ते येते 154. त्रिज्या 14 केली, क्षेत्रफळ काढा. साधारणपणे थोडा अवघड प्रश्न असतात ते मुलं सोडवत बसतात. सोपे प्रश्न शिक्षकांनी शिकवलेच पाहिजे, कारण सोप्याकडून अवघडाकडे जायचं असतं शिक्षक. विनोदाचा भाग सोडा. तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा की एक मुलगा 14 त्रिज्या दिल्यानंतर काही क्षेत्रफळ काढत नव्हता. का बरं काढत नाही? तो वाट बघत होता. मग अरे दिले ना 7 त्रिज्या करून फळ्यावर लिहिलेलं एक उदाहरण आहे की मग आता फक्त 7च्या ऐवजी 14 लिहायचं आहेस. 22/7 गुणिले 14 गुणिले 14, 7ने भाग लाव. असे एक छोटी साधी पूर्णांकातली आकडेमोड आहे. ठीक आहे, त्या मुलाला काही आकडेमोड कदाचित जमत नाही का काय म्हणून थोडा खोलात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असं लक्षात आलं की मुलगा म्हणाला सूत्र द्या ना. अरे हे काय सूत्र आहे, पाय आर वर्ग. तो म्हणाला हे सूत्र वापरायचं आहे. हो हे सूत्र वापरायचं आहे. म्हणजे त्रिज्या वाढली तरी सूत्र तेच. त्याच्या मनात आलं त्रिज्या वाढली तर सूत्र वाढलं पाहिजे. म्हणजे जनरलायझेशन नावाचा जो विषय एखाद्या सूत्राचा, तिथपर्यंत मुलांना नेण्यामध्ये आपण सूत्र म्हणजे काय हेच त्याला कळलं नव्हतं. म्हणून ह्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ना, त्या जशा आता मी तुम्हाला एक अभ्यासाच्या उदाहरणांबद्दल किंवा NCCचा अभ्यास इतर उपक्रमाच्या बाहेर जाऊनचा विषय सांगितला, तशा प्रत्येक गोष्टीच्या बद्दल आहे. अशा बेस्ट प्रॅक्टिसेस जर आम्ही शिक्षकांनी चांगल्या गोष्टी सोप्या पद्धतीने जर वापरल्या नाहीत, सगळं शाळेच्या चौकात आम्ही एखाद्या कार्यक्रमाकरता मुलांना बसवतो, चौकात वरांड्यात बसवतो. ठरलेली पद्धत असते, मुली पुढं बसतायत, मुलं मागं बसतायत, किंवा मुलं पुढं असतील मुली मागं असतात, असे ठरलेली पद्धती असते. त्याच्यात आम्ही विविधता आणली तर काय बिघडते? पण आम्ही आणत नाही. अशी विविधता आणली तर मुलांचं लक्ष वेधलं जाईल ना. नाही तर दरवेळेला मुलीच पुढे बसतात तर दरवेळेला मुलींनाच तो स्टेजवरचा कार्यक्रम नीट पाहायला मिळतो आणि मुलांना मिळत नाही. असं नाही होता कामा. तर आम्ही मुलांचा जर विचार करायला लागलो, आम्ही म्हणजे पालक, शिक्षक सगळ्यांनीच मुलांचा जर आम्ही विचार करायला लागलो, किंबहुना शाळेतलं प्रत्येक मूल हे माझं आहे अशी एवढी जरी एकमेव अत्यंत महत्त्वाची भावना शिक्षकाच्या मनात उत्पन्न झाली तर सगळीकडे परिवर्तन आहे. खरंय. ती अत्यंत महत्त्वाची आहे.
ती कृत्रिम नाही, नैसर्गिक पद्धतीने ती वाटली पाहिजे की हे मूल माझं आहे. त्याला नाही चांगलं त्याचा हस्ताक्षर, तो कपडे चांगले घालत नाहीये, शाळेत वेळेत येत जबाबदारी नाही, आहे. तर माझं काम आहे. माझं मुलाच्या बाबतीत मी ऐकेन का त्याचं? करेन की नाही त्याच्या बाबतीत सगळं? मग ह्याच्या बाबतीत मी का नाही करायचं? असा विचार जर आम्ही लोक करायला लागलो तर ही गोष्ट सोपी आहे. याच्याकरता फार पैशाची गरज नाही, याच्याकरता फार कोणी आदेश देण्याची गरज नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आदेशाने शिक्षण व्यवस्था बदलणार नाही. अशी बदलणार असती तर फार केव्हाच बदलली असती. अशी बदलणार नाही. शिक्षकांनी जर मनात घेतलं तर शिक्षक ही व्यवस्था बदलू शकतात, आणि फक्त शिक्षकच अधिक प्रमाणात बदलू शकतात त्याची मला खात्री. इतकी ताकद शिक्षकांमध्ये असते. कारण तेच ॲक्च्युली कनेक्ट करत असतं मुलांच्या भावनांशी आणि बाकीचे जे काय ओव्हरऑल शिक्षण पद्धती आहे. निश्चित. म्हणून आपण तेच म्हणतो की शिक्षक हा केंद्रस्थानीच आहे. जोपर्यंत मी चांगला माणूस म्हणून जीवन जगणार नाही ना, तोपर्यंत मी चांगला शिक्षक होऊ शकणार. मी म्हणेन मी गणित उत्तम शिकवतो, मी भूगोल उत्तम शिकवतो, पण एरवी मात्र मी खतरूड वागतो. नाही, हे तो खतरूडपणा इकडे पण येतोच 100% तो ट्रान्सफर होणार खतरूडपणा. आणि मुलं तर माणूसच बघत असतात. आणि मुलं ना सातत्याने आपल्याला बघत असतात, शिक्षकांना बघत असतात. शिक्षकांचे कपडे कसे आहेत, शिक्षक एकमेकांशी बोलतात कसे, कोणत्या कोणत्या शिक्षकांमध्ये कसं नातं आहे, मुलांचं लक्ष अत्यंत बारीक असतं. म्हणजे मी एक्झाम्पल सांगतो की घरीसुद्धा बऱ्याचदा मुलं आईवडिलांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खऱ्यानं मानतात ज्या शिक्षकांनी सांगितल्या आहे किंवा त्यांच्या बाईंनी सांगितलं आहे, तर नाही शाळेत मला असं सांगितलं आहे, मी असं ऐकणार. त्यात बाईंनी असं सांगितल्याचा परिणाम आहे. पण तर तेवढं बरोबर. सांगितलेलं नसेल तर त्या बाई तसं वागतही असतील हो, तर तो मोठा तर नुसतं सांगितलं असेल तर कदाचित तेवढा नाही. इफेक्ट शिक्षक म्हणजे एक रोल मॉडेलच आहे मुलांच्या. हो. आणि कुठल्याही काळात बरं का, असं नाही की जुन्या काळात होतं ना आत्ताच्या काळात नाही, कुठल्याही काळात. आणि अनेक शिक्षक तळमळीने अनेक शाळांमध्ये काम करत असतात. शिक्षकांना थोडी प्रेरणा देण्याची, त्यांच्या कामाची किंमत करण्याची समाजाने थोडी पद्धत वाढवली तर ही गोष्ट लगेच बदलेल असं मला. नक्कीच. खरंच. मी तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिसेसमधलं एक व्यावहारिक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी पुण्याच्या एका शाळेमध्ये मुख्याध्यापक असताना रोटरी क्लब, पुण्याच्या एका रोटरी क्लबने आम्हाला थोडी मदत करायचं ठरवलं. शाळेच्या जरा काचा वगैरे तुटलेल्या होत्या. मी त्यांना सुचवलं की या काचा बसवून द्या. काचा बसवून द्यायच्या वेळेला माझ्याकडे 2-3 शिक्षक शाळेतले आले. म्हणाले, सर पूर्वी हा प्रयोग झालेला आहे, पण मुलं काय करतात, फोडतात, राग काढतात. म्हटलं खरं आहे, मुलं अनेक ठिकाणी असं करतात. 10वीच्या सेंड ऑफच्या दिवशी तर 2 शिक्षक इकडे 2 शिक्षक तिकडे असं ठेवावे लागतात शाळांना. का तर जाताना मुलं फॅन वाकवा, स्वच्छतागृहातलं भांडं असेल तर त्याला लाच मारून जा, अशा बारीक गोष्टी मुलं करतात. का करतात? राग काढ. राग असतो. त्यांना जर प्रेमाची समजुतीची वागणूक दिली ना तर ती तसं करत नाही. 10वी सिनेमा 10वी फ सिनेमा अगदी प्रसिद्ध आहे. तुम्ही मला थोड्या वेळाने 10वी फच्या सिनेमाची थोडी आठवण करा आत्ताचा माझा मुद्दा झाल्यावर. कारण प्रत्यक्ष सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांना मी शाळेतच नेलो होतं. हा हो, ती घटना तुम्हाला सांगतो. आता बरं झालं योगायोगाने आठवण झाली. नक्की. तुम्हाला सांगतो, त्या शाळेमध्ये काचा बसवण्याचा उद्योग केला. वेळ कमी म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगतो. मला शिक्षक म्हणाले, सर पूर्वी हे झालेलं आहे पण मुलं तोडतात. म्हटलं खरं आहे, पण पूर्वी हे झालं आणि आपल्याला परिणाम पाहिजेत असणारा अपेक्षित झालेला नाही आहे, म्हणून आता करायचं नाही, असं थोडंच आहे, करून बघूया. त्यांनाही वाटलं नवीन मुख्याध्यापक आहे, जरा उत्साही हौशी आहेत, करतायत, करू द्या. मग आम्ही काचा बसवण्याचा तो उद्योग रोटरीच्याकडनं करून घेतला. मी सगळ्या मुलांना गोळा केला आणि मुलांना सांगितलं की अरे आता शाळेत काय बदल दिसतो. मुलांनी सांगितलं काचा बसवल्यात. चला चांगली गोष्ट आहे. मग आता काहीच बोलले नाहीत मुलं. मुलांना मी विचारलं काय आता ह्या ज्या काचा बसवल्या त्याचा फायदा काय. एकाने सांगितलं की मुख्याध्यापकांना दिसणार आहे आमचं वर्गात काय चाललंय. म्हणजे मुलं त्यांच्या पद्धतीने. एकाने सांगितलं आम्हाला वर्गाच्या बाहेरचं पण दृष्टी दिसणार आहे. कोणी सांगितले नैसर्गिक सगळं प्रकाश वगैरे आम्हाला मिळणार आहे. अशी मुलांनी त्यांच्या पातळीवर उत्तरं दिली. मी म्हटलं मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, या काचा सांभाळण्याची जबाबदारी कोणाची. मुलं म्हणली आमची. स्वाभाविकपणे कोणी पण तेच म्हणणार. मग आता मी तुम्हाला पुढचं सांगतो. समजा चुकून तुम्ही खेळताना याला चेंडू लागला आणि काच फुटली तर काय करायचं. सर ती भरून द्यायची. म्हटलं नाही द्यायची. तर ह्या माझ्या वाक्याने मुलांमध्ये जरा विशेष झाली बरं का गोष्ट. त्यांना वाटलं हे काहीतरी गंडवागंडवीचं काम चालू केलं की काय कोण वाटतं. मी म्हटलं नाही, याचे पैसे कुणीही द्यायचे नाही. फक्त एक काम करायचं की ज्याच्या हातून काच तुटणार आहे, तुटलेली आहे, त्याने मला येऊन सांगायचं. त्याचं नाव जाहीर केलं जाणार नाही, त्याच्याकडनं कसलीही भरपाई घेतली जाणार नाही, पण प्रामाणिकपणे त्याने मात्र मला सांगायचं. झालं सगळं व्यवस्थित चालू झाली शाळा. काचा वगैरे काही तुटल्या नाहीत, काही झालं नाही. पण एक दिवस एका मुलाच्या हातून काच तुटली. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या टेबलच्या समोर एक शिक्षक बसलेले होते. तेवढ्यात एक मुलगा आला आणि म्हणाला, सर माझ्या हातनं काच तुटली. काहीच हरकत नाही, तुझं नाव सांग अमुकम, इयत्ता तुकडी सांग अमुकम. मी माझ्यासमोरच्या डायरीमध्ये त्याचं नाव, इयत्ता तुकडी वगैरे सगळे लिहून घेतलं आणि म्हटलं तुला सांगितलंच आहे मी, हे नाव मी काही कुठे जाहीर करणार नाही ना, की मी तुझ्याकडनं पैसे घेणार, पण तू प्रामाणिक आहेस हे पण मी सगळ्यांना सांगणार नाही की हा मुलगा प्रामाणिक आहे म्हणून. कारण त्याच्यावरनं पण मुलं ओळखतील की याच्याकडनं काहीतरी गडबड झालेली आहे. तेही मी सांगणार नाही,
काही बोलला नाही तो. पण एक सेकंदाने म्हणाला, पण सर मी पैसे द्यायला तयार आहे. तर म्हणलं, पण मी तुला मागितलेलेच नाही आणि ते घ्यायचे नाही तसं आपलं ठरलेलं आहे, त्यामुळे मी काही तुझ्याकडून पैसे घेणार नाही. नाही म्हणलं, पण माझ्याकडे खाऊचे साठलेले पैसे आहेत. म्हणजे मुलांमध्ये जो बदल होतो तो हा आहे. आणि पुढे जाऊन तो असं म्हणाला की सर माझ्याकडनं शाळेचं नुकसान झालेलं आहे ना, मग मीच ते भरून दिलं पाहिजे. जबाबदारी म्हणजे आपल्याकडनं झालेल्या चुकून झालेल्या चुकीची का विना, पण ती जबाबदारी माझी आहे अशी भावना त्याच्या मनात आली ना. मी काही त्याच्याकडनं पैसे घेतले नाहीत ना, की त्याचं नाव मी जाहीर केलं, पण समोर बसलेल्या शिक्षकांच्या लक्षात आलं की अरे हे घडू शकतं. मुलांवर जर असा विश्वास ठेवला, त्याच्या छोट्या मोठ्या चुका थोड्या पाठीशी टाकल्या, तर घटना घडू शकते यात काही शंका नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने शाळा चालवण्यापेक्षा मुलांच्या विकासाकरता त्या दृष्टीने जर शाळा चालवायचा प्रयत्न केला तर यश मिळू शकतं असं मी सांगू शकतो. सर्वांगीण विकास आणि फक्त विषय शिकवण्याचा बरोबर आहे. आग्रह न एक दृष्टिकोन तयार होतो मुलाचा, स्वतःची जबाबदारी त्याला कळायला लागते. हे घडू शकते यात काही शंका नाही. तर तुम्ही आता शाळेत म्हणजे शिक्षकाची पण भूमिका केली आहे, मुख्याध्यापकांची पण केली आहे. तर कुठले विषय तुमच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटलं की यार मुलांना फार बोरिंग होतात, की त्याच्यात खरंच काहीतरी लाक्षणिक चेंज करणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे मुलांचा इंटरेस्ट वाढेल? म्हणजे आता भूगोल आहे समजा, तर भूगोलात तर मुलांना बऱ्यापैकी जरा इंटरेस्ट कमीच असतो, तर त्याच्यात तुम्ही काही म्हणजे असं काही वेगळं चेंजेस वगैरे इन्व्हेस्ट? तुमच्या प्रश्नाची पहिली म्हणजे उत्तर थेट देण्यापेक्षा मी जरा दुसरी बाजू जास्त महत्त्वाची माने. मुलांना कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे ते काम आपण का नाही करायचं? आणि भूगोलात नाही म्हणजे ज्याच्यात रस कमी आहे किंवा जे कठीण वाटतात त्याच्यात काम करण्याची गरज आहेच, पण जे त्यांना आवडतं, जे त्यांना हवं असतं ते का नाही अधिक करायचं? ते जर पण करायला लागलो ना, तर जे नको असणारी गोष्ट आहे ना, तिथे केलेला प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता वाटते. खरंय, मुलगा वाटतं त्याला की अरे सर माझ्याकरता काम करत आहे. यात पण मजा येईल. एका शाळेमध्ये जेव्हा गेलो, माझी बदली झाली, तर पहिल्या दिवशी मी वर्गामध्ये जाऊन काय विचारलं की अरे तुम्हाला शाळेकडनं काय हवं आहे? मी दिन का नाही दिन हा नंतरचा विषय. मी म्हटलं पण काय हवं आहे सांगा. बहुतेक वर्गांमध्ये मला एक गोष्ट जाणवली, आम्हाला खेळाचं साहित्य. मग माझ्या लक्षात आलं की हे क्षेत्र, हा एरिया शाळेचा असा दिसतोय की जो पोरांपर्यंत नीट पोहोचलेला नाही आहे. मुलांना खेळाचं साहित्य पाहिजे. आणि किती नैसर्गिक ओढ आहे मुलांना खेळण्याची मला सांगा. आधी क्रीडांगणाची हे कमी झालेली आहे सगळीकडे, एकूणच क्रीडांगणं कमी झालेली. त्यात जिथे कुठे क्रीडांगण आहे तिथे क्रीडा साहित्याची बाणाव आहे. बरं समजा आम्ही क्रीडा साहित्य आणायचं म्हणलं ना, तर फार महाग आहे. क्रीडा साहित्य शासनाने स्वस्त करायला पाहिजे अशी स्थिती आहे. कोणाच्या लक्षात तरी येतं का नाही येतं असा मला प्रश्न पडतो अनेक. खरंय, की अरे शाळांना क्रीडा साहित्य लागतं, ते स्वस्तात पाहिजे. कंपन्या एका अर्थाने किती पैसे घेतात आणि क्रीडा साहित्य कसं शाळांना परवडेल? शाळेत मुलांची संख्या किती, त्याच्या प्रमाणात साहित्य किती? मला तर खूपदा असं वाटतं, तुम्हाला वाटेल माझं बोलणं ऐकून जरा स्पष्ट सांगतो, क्रीडा शिक्षकांचं वयसुद्धा लहान करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांना सगळे पुढचे बेनिफिट दिले पाहिजेत. जसं फौजेमध्ये करतात ना तसं केलं पाहिजे की वय 45ला क्रीडा शिक्षक निवृत्त, पण 58ला त्याची निवृत्ती आहे ना, पुढच्या 13 वर्षाचा सगळा आर्थिक भार सरकारने सोसला पाहिजे, समाजाने सोसला पाहिजे आणि त्याला रिटायर्ड केलं पाहिजे. का? शिक्षक थोडा वयस्कर झाला, शिक्षिका थोड्या वयस्कर झाल्या की त्या शिंकू शकत नाही, त्यांच्या हालचालीवर मर्यादा आहेत. वय वर्ष 45पर्यंतच क्रीडा शिक्षक आणि पुढचे फायदे त्याला सगळे दिले पाहिजे. आता हे क्रीडा साहित्य कोण स्वस्तात देणार देशाला? खूप महाग आहे आणि लवकर जातं, ते बाद लवकर होतं. पोरं किती राग करतात त्या फुटबॉलवर, शिक्षकांचा राग फुटबॉल मित्रांचा. आणि शिक्षक तर असेच, क्रीडा शिक्षक सुद्धा असेच पाहिजे जे मुलांबरोबर खेळतील. असं शेजारी उभं राहून फक्त बरोबर मग मी त्या वर्गात काय केलं, वर्गात हिंडल्यावर मला कळालं यांना क्रीडेचं साहित्य पाहिजे. एका मुलाने मला थेट प्रश्न विचारला, देणार आहे का? म्हटलं खरं आहे, प्रयत्न करे. मी त्याला होई म्हणालो नाही आणि नाहीही म्हणालो नाही. मी त्याला म्हटलं माझ्या बाजूने मी प्रयत्न करे. त्याला तेवढा दिलासा वाटला. अरे एक नवीन आलेला माणूस आपल्याला विचारतोय, आणि मुलांना कोण विचारतंय? सर सुद्धा आम्ही ठरवतो इकडे न्यायचंय तुम्हाला. कपडे पण आम्ही ठरवतोय त्यांनी कुठले घालायचे. त्याचे सगळे कपडे घरातले आईबाबा ठरवतात, त्यांनी बनियन पण कुठलं आणायचं ना आम्ही कुठला आणायचं. त्याला काही स्वातंत्र्य ठेवतोय का आपण? बघा एक क्षणभर विचार घे. चॉकलेट कुठलं घ्यायचं तर आपण पोराला स्वातंत्र्य ठेवले, आपण तो ते घेऊ नकोस, त्यांनी कसा खवखवत. अरे खवखवू देत की कसा, काय बिघडेल खवखवत? त्याला अंदाज येईल की हे चॉकलेट खाल्लं तर कसा खवखवलं होता, मी हे घेता गावाने. खवखवू देत, काही बिघडत नाही. एरवी नंतर खव करणार, इथं खवखवलेलं बघ. हाणाचा माझा बद्दल असा की मुलांचं स्वातंत्र्य, त्यांना विचारलं पाहिजे का नको? निघून येतच नाही. मी मुलांना विचारतो नाही, कुठे सहल काढायचं तुला वाटतं? सहलीला जायचं, काय काय साहित्य बरोबर घ्यायचं तू सांग, यादी करूया.
आपल्याला माहितीच असतो रेडीमेड यादी पण तयार असते शाळांपाशी तशी द्यायची. व्हॅलिडेट करतात. आपणच करायचं काय काय घ्यायला पाहिजे. कारण म्हणतात, जबाबदारी टॉर्च घ्यायला पाहिजे. हो, दुसरा म्हणतो अरे सेल घ्यायला पाहिजे. तिसरा म्हणतो सेल चांगले घेतले पाहिजेत. भारी आहे. नाहीतर ते पॉल ड्रकर वगैरे सगळे MBAचे सगळे जे मॅनेजमेंटचे गुरु आहेत असेच शिकलेत ना. अशाच याद्या करून कामं केली आहेत ना. त्या याद्यांमध्ये चूक राहिली तर ती दुरुस्ती केली आहे ना. असंच करत करत जग इथपर्यंत आलं आहे. काय वेगळं आहे? काय वेगळं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांचं स्वातंत्र्य जोपासण्याकडे जर आपण काम चालू केलं ना, एक विश्वासार्हता उत्पन्न केली ना, तर शाळेमध्ये आपण बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून जे म्हणतो ना की एक सुंदर गोष्ट केली की एक चांगलं वातावरण. आता तुमच्या मुद्द्याकडे येऊया की काही विषय मुलांना थोडे कंटाळवाणे वाटतात. गणित त्रासदायक वाटतं. मग काय करता येईल बरं? मी तर असं एक साधा तुम्हाला उपाय सुचवाय. इयत्ता 5वीच्या मुलांना संपूर्ण वर्षात फक्त घड्याळी 1 तास इयत्ता 7वीतल्या गणितातला सोपा भाग शिकवला तर काय अडचण आहे? का तो जमणार नाही कोणाला? जमू का शकतो. त्याच्याकरता कार पैशाची गरज आहे? का त्याच्याकरता फार वेळेच्या व्यवस्थापनाची गरज आहे? का त्याच्याकरता मुख्याध्यापकांच्या काय हातापाया पडण्याची गरज आहे? काय अजिबात नाही. नाही. इच्छाशक्ती पाहिजे. 5वीच्याच तासाला गणिताच्या 6वीचं पुस्तकातलं गणित शिकवायचं. काय हो? आणि असं गणित शिकवायचं सोपं साधं की ज्याच्यावर 5वीचं गणित त्याला 5वीचं गणित येत असेल तर 6वीचं पुढचं कुठलं येणार. तुझा भाग घेतला की त्याला नंतर म्हणायचं हे बघा मी तुम्हाला 6वीचं गणित शिकवलं. आलं की तुम्हाला सगळ्यांना हा वाटेल मुलाला अरे मला 6वीचं गणित यायला लागलं. आज आम्ही 6वीचं शिकलो असं घरी जाऊन सांगते. 8वीच्या वर्गात आले. आम्ही वर्गात 1-7 माहिती आहे तुम्हाला नमस्ते. सगळ्यांच्या मनात काही एवढा आदर करण्याची काही भावना नसते. आपण एक साधारणपणे पण एक पद्धत असते शाळेत. 1-7 सुस्वागतम 1-7 नमस्ते म्हणायची पद्धत असते. काही जणांच्या मनात असेल पण म्हणजे नसेलच असं मी काही म्हणत नाही. पण सामान्यतः नसतं आपलं ते चालेल असतं. ते सर वर्गात आले आणि त्यांनी आम्ही उभे राहिलो होतो तर त्याने असे हात केले उपविश. बसलो की आम्ही खाली. त्याने असे हात केले उत्तिष्ठ. मी उभे राहिलो. पुन्हा आता त्याने हात नाही केले आणि म्हणाले उपविश. बसलो. हात नाही केले उत्तिष्ठ उभे राहिलो. ते म्हटले संस्कृत यायला लागलं तुम्हाला. पोरं हसायला लागली. असं कुठलं संस्कृत येते का? म्हणजे मुलांना शिकणाऱ्या व्यक्तीला असं वाटायला लागतं एका टप्प्यावर इतकं सोपं असतं होय. ज्यार्थी नेमलेत लोक ज्यार्थी पगार दिले जातात त्यार्थी शिकणं नावाचा विषय फारच गुंतागुंतीचा असला पाहिजे. सहज ते शिकूच शकत नाही व्यक्ती. हा किती आपण एक मुद्दाम माणसांच्या मनात बिंबवलाय तुम्ही कल्पना करा की मला हे जमणारच. मला कोणीतरी सांगितलं तरच मला ते जमेल. माझा हात कोणीतरी धरला तरच मी चालायला लागेल असं नाही आहे. सर म्हटले संस्कृत यायला लागलं. खरं काय संस्कृत येत होतं का आम्हाला? नाही. पण सरांच्या वाक्याने संस्कृत येतं असं वाटायला लागलं.